नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण इथं आलेलो आहेत गोसे हायस्कूल या ठिकाणी मोठं आता अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान संचलित मराठा महिला दामिनी संघ पाचोरा आयोजित यांनी कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. जाहीर व्याख्यान आहे माझी मुलगी माझा अभिमान. व्याख्याता आहेत वसंत हंकारे, छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचे फायर ब्रँड आहेत आणि त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र कुठेही जरी असेल, खेड्यापाडी जर त्यांना माहिती असेल इथं कार्यक्रम आहे पाचोऱ्यात, तर तिथून मुला मुलीला घेऊन या ठिकाणी येतात. आपण आता त्यांचं टायमिंग काय आहे, वेळ काय आहे, आपल्याला त्यांना काही माहिती नाहीये. आपण यांच्याशीच जाणून घेऊया. मॅडम, वसंत हंकारे साहेब आपल्या किती वाजता इथे येणार आहात? ते आता तयारी वगैरे सगळं करून 9:45 पर्यंत आपल्याकडे येतील. म्हणजे 10 वाजता शार्प हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी सर्वांना माझं पाचोरावासियांना आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना सुद्धा आवाहन आहे, सगळ्यात जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमाला उपस्थिती तुम्ही द्यायची आहे. मॅडम, तुम्हाला असं का वाटलं की वसंत हंकारेंना इथं बोलवायचं, असं का वाटलं? खरं म्हणजे आपल्या आजूबाजूला समाजामध्ये मुला मुलींचे जे वाढते वयानुसार जे पलायनाचे जे वास्तववादी चित्रण आपल्याला दिसतंय ते फार भयावह आहे. आई वडिलांना शत्रू मानून, आपल्या आई वडिलांनाच दुश्मन समजून किंवा शत्रू समजून ते आपल्या समाजापासून दूर आणि अलिप्त होत चाललेले आहेत. आणि त्यातल्या त्यात हे जे वय आहे त्यांना हेच वय असं आहे की सांगण्यासारखं आहे की जेणेकरून आपल्या आई वडिलांच्या अधीन राहूनच तुम्ही स्वतःच्या जीवनाचा निर्णय घेऊ शकतात. सरांचं बी कौतुक करेल तेवढं कमीच आहे. हे सुद्धा त्यांच्यामध्ये बरेच दिवसापासून चालू होतं हंकारे साहेबांना बोलवायचं. सर, आज एवढं म्हणजे तुम्हाला बोलवा असं का वाटलं असतं? मॅडमांनी आधीच सांगितलं की जो टर्निंग पॉईंट असतो मुलांचा, ते 14 ते 21 वर्षापर्यंत, त्या टर्निंग पॉईंट मध्येच चुकीचे निर्णय विद्यार्थी किंवा मुलं घेत असतात. आणि याच्यामध्ये बरेचसे प्रमाण जे आई वडिलांना दुखवून मुलं किंवा मुली वेगळाच निर्णय घेतात आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं करतात. यामुळे हा निर्णय घ्यावा असं वाटला. खरोखरच अखिल मराठा समाजाचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. कारण आम्ही एक पत्रकार म्हणून आम्ही रोज पोलीस स्टेशनला जात असतो. त्या ठिकाणी जर आम्ही रात्री बघितल्यानंतर किती मुली रोज जरी आपण बघितलं पोलीस स्टेशनला, तर 1 तर 2 तरी रोज तिथे येतातच. आणि अक्षरशः त्या ठिकाणी त्या मुली आई वडिलांना ओळखत नाहीयेत. आणि जर खरोखर ज्यांना मुली असतील, मुलं असतील, तर त्यांना आज वसंत हंकारे साहेबांचं व्याख्यान ऐकण्यासाठी नक्की घेऊन या. धन्यवाद.